केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्यही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फळिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिका. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी निशिगंधा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज माझं मन खरंच खूप सुखावलेलं आहे, कारण आज पडणाऱ्या शब्दांचं दान मी माझ्या मनाच्या ओंजळीत झेलणार आहे. असे शब्द प्रभू. असं म्हणतात ना, विचार असा मांडा की सगळ्यांना आपल्याबद्दल विचार करणं भाग पडलं पाहिजे. अहो, समुद्र बनूनच काय फायदा, तळ बनून बघा. तिथे वाघ सुद्धा पाणी प्यायला येतो, पण पाणी पिताना त्याला सुद्धा मान झुकवावीच लागते. संस्कृतमध्ये एक छान श्लोक आहे, सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमुच्यते. सगळ्यात चांगल्या कामांची परिणिती ही ज्ञानामध्ये होत असते. आणि आज भाग्यवान रसिक हो, आपल्या भेटीला येणार आहेत आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. पण त्यांना आपल्या या विचारमंचावरती बोलवण्याआधी पाहूया एक चित्रफीत. मराठी कवितेला नेमकं वळण आणि परिणामकारक बल देणारे ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, वक्ते म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही परिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. संवाद आणि माध्यमाच्या शाखेचा परिचय त्यांनी आपल्या अनेक ग्रंथांद्वारे करून आपलं मोलाचं स्थान मिळवलं आहे. द पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे. मराठी साहित्यातील अनेक संमेलनं, परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळा, शिबिरं म्हटलं म्हणजे जोशी सरांचा सहभाग आलाच. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवणारे, सांस्कृतिक क्षेत्राला विवेकी, समंजस आणि पुरोगामी विचाराची प्रतिभा असलेले श्रीपाद जोशी यांची जाणून घेऊया प्रतिभा, प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातून. उत्सुक आहात, आतुर आहात. मी पण रसिक हो, आपल्या इतकीच उत्सुक आहे. सर, स्वागत करते आपलं प्रतिभा आणि प्रतिमाच्या या आपल्या व्यासपीठावरती. मनापासून स्वागत. नमस्कार. बसा. कसं आहे ना सर, ही एव्ही बघितल्यावरती सगळ्यांनाच माहिती आहे की आज कोण आपल्या भेटीला आलेला आहे. पण प्रतिभेचा, या प्रतिमेपर्यंतचा हा प्रवास कसा घडला याच्यापासून मला सुरुवात करायची आहे. आपल्या परवानगीनं. बिलकुल. मला थोडंसं बालपणाबद्दल बोलायचं आहे. आई, बाबा, बहिणी. मी जन्माला आलो नागपूरच्या शांतीनगर नावाच्या एका वस्तीमध्ये, ज्याला आपण इंग्रजीत आउटस्कर्ट असं म्हणतो गावाचं. बरं. किंवा गावकुसा बाहेर. बरं. माझ्या घरातून स्मशान दिसत असे. आज तिथे खूप दाट वस्ती झाली आहे. हो ना. तर त्यामुळे माझा जन्माला आल्यापासून वयाच्या 4 वर्षापर्यंत रोज माझ्यासमोर धगधगती चिता घरातून दिसायची. त्याचा पुढेकडे आपल्या प्रतिभेवर आणि प्रतिमेवर काय व्हायचा तो परिणाम नंतर होत गेला. मुख्य म्हणजे आज विश्वास बसणार नाही सांगितल्यावर, कारण मुलं हॉस्पिटलमध्ये जन्माला येतात, मी घरी जन्माला आलेलो आहे. त्यामुळे आई आणि दाई दोघांचे हात मला लागलेले आहेत जन्माच्या वेळेला, आईच्या पोटातून बाहेर येताना. आणि मला साधारण 3.5-4 वर्षापासूनची मेमरी आहे. वा. ही फार क्षीण असते अनेकांची, पण मला अजूनही एक 3-3.5 वर्षाचा मुलगा, उघडा बंब आणि आई दगडावरती धुणं धुते ही प्रतिमा अजून माझ्या मनात तशी आहे. बरं. कारण मी बर्डीला आलो आम्ही माझ्या वयाच्या 5व्या वर्षी. आणि बुटी प्रायमरी शाळा नावाच्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये पहिल्यांदा मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रार्थना तिथे ऐकली आणि म्हटली. आणि तिथे आम्हाला दुपारी
एक असा मोठा भरलेला गरम दुधाचा ग्लास मिळायचा, त्याचा वास आणि चव अजून माझ्या स्मरणामध्ये आहे. आणि आणि आधी त्याचा सुगंध तो अजून आहे. लिखाणातही आहे. लिखाणातही आहे. जी. आणि नंतर मग 2 बहिणी आल्या, फार उशिरा आल्या. बरं. अंतर होतं. हा, म्हणजे माझ्या बहिणींमध्ये माझ्या मते 12 आणि 10 वर्षाचं अंतर आहे. बरंच अंतर आहे सर. बरंच अंतर आहे. हां. माझी सगळ्यात लहान बहीण 10 वर्षाची आणि तिच्याहून मोठी जी आहे ती 12 वर्षाची. दोघेही आता आपल्या घरी सुखाने नागपुरात नांदत सगळेच नागपुरात आहात. आहेत. जवळ आहात जवळ अजून आहात. मनानी सुद्धा. तुम्ही खूप छान सांगितलं सर आता की त्या बालपणीच्या स्मृती अजूनही माझ्या स्मृतीपटावरती तितक्याच तेजस आहेत. आहेत. वडील आपले पॉटरी ना. स्किल्ड वर्कर होते पॉटरीमध्ये हं. आणि बरेच फिरले, सौराष्ट्रापासून रायगडपासून तर नागपूरपर्यंत. नागपूरला एक बरणी कारखाना होता. बरं. थोडी शब्दांची धडपड करते तुमच्यासमोर, करते म्हणून जीभ अडखळेलही कदाचित, पण असं म्हणतात ना, जीन्स आर द फंक्शनल फॅक्टर्स ऑफ हेरिडिटी. माझे वडील लिहित असत पण ते कोणालाही सांगत नसत. त्यांची एकमेव कार्यप्रेम नावाची कथा मला सापडली. बरं. आणि चतुर्थीचा चंद्र आणि कमलिनी नावाची त्यांची कविता. हं. मी नॅशनल कॉलेजमध्ये असताना पार्टनमध्ये साधना नावाचं जे ॲन्युअल निघायचं, हं. तर त्या काळामध्ये मी कविता करायला लागलो होतो, पण ती सांगायची हिंमत असायची नाही त्या काळात. बरं. आणि नियतकालिकात कविता द्यायची होती. तर त्यामुळे वडिलांना कोणीतरी सांगितलं की याला कविता द्यायची आणि हा देत नाही आहे. हां. मग त्यांची ती चतुर्थीचा चंद्र आणि कमलिनी नावाची कथा ही भालचंद्र वासुदेवराव जोशींच्या नावावर न येता श्रीपाद भालचंद्र जोशी या नावाने प्रकाशित झाली. पण डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी स्वतःला कधी भेटले मग? हा एक खरोखर संशोधनाचा विषय आहे. म्हणजे माणूस आपल्याला स्वतःला केव्हा भेटतो. मी खरं म्हणजे वयाच्या 12-13व्या वर्षीपासून तसा घराच्या बाहेर असणं जे म्हणतात बरं. तसं आहे. कारण वडिलांचं एकूणच आर्थिक स्थिती, म्हणजे लोककथेत जसं एक दरिद्री ब्राह्मण होता तशीच आमची कथा सुरू होते. जी. आणि त्यामुळे फार लवकर भान येतं तुम्हाला खरंय. घरात काय चाललंय आणि खरंय. आपल्या जबाबदारीचं. तर साधारण 12-13व्या वर्षीपासून वयाच्या मी वेगवेगळ्या कामांमध्ये लागलोय. म्हणजे मी सिनेमाच्या गाण्यांची त्या काळामध्ये 2 पैशाची पुस्तकं विकली जायची आणि ती फार लोकप्रिय असायची. बरं. अशी घडी केलेली 8 पानाची, बरं. ती मी बरं. विकलेली आहेत. मी रस्त्यावर टोपलं घेऊन केळी विकलेली आहेत. माझ्याबरोबर त्यावेळेला अनंत जोशी नावाचा माझा एक नात्यांनी काका तसा माझा मित्र. बोलताना मध्ये बोलले म्हणून रागवू नका, हो. पण आपल्या मित्र परिवाराबद्दल त्यावेळच्या हो. आपल्या बोलण्याच्या ओघातनं आलं होतं आणि ते कुठेतरी मनामध्ये अडकलं होतं माझ्या. जरा रसिकांना सांगा. मी शांतीनगरहून बर्डीला आलो. हां. मी तेलीपुऱ्यामध्ये राहिलो हो. आणि आमची बुरड गल्ली होती हो. आणि माझा वाडा भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचं मोठं प्रतीक होता. हो. सगळ्या जाती जमाती उपजातीचे लोक तिथे असल्यामुळे हो. माझ्यावर बालपणापासून संस्कार हा बहुधर्मीय, बहुजातीय, बहुभाषीय असाच होत गेल्यामुळे मला डी क्लास होण्यामध्ये, डी रिलिजनाइज होण्यामध्ये इतकी प्रचंड मदत झाली. या शब्दांचे अर्थ नंतर कळले, खरंय. पण आता कळतंय की आपल्या व्यक्तिमत्वात हे सगळं या माणसांनी दिलं. हां. आमच्या इथे धोबी होता, तेली हां. होता, दारू विकणारा होता. हो. ते कोळसे चोर मित्र होते ते तर मग पार्वतीनगरमध्ये गेल्यानंतर हां. त्या काळामध्ये बाबुलखेडा, जोगीनगर या वस्तींच्या नावं सुद्धा घेणं म्हणजे लोकांना दहशत वाटायची. बरं. तर तिथे लोक वॅगन फोडणारे, कोळसा वॅगनचा लुटणारे, कारण त्या काळात दारिद्र्य इतकं होतं. त्याच्या पार्श्वभूमीवरच माझ्या पिढीचं एवढं मोठं आंदोलन उभं झालं. नंतर आणीबाणी लागली बरोबर. आणि प्रचंड विपन्नावस्थेत लोक जगत होते. हां. काहीच या पिढीसमोर अंधारच होता आणि त्यातल्या त्या निम्न जातीच्या लोकांसमोर तर काहीच नव्हते उद्योग. त्यामुळे खिसे कापणारे होते, दरोडे टाकणारे होते, चोऱ्या करणारे होते, रेल्वेच्या वॅगनमधून कोळसा तोडणारे होते, वॅगन फोडणारे होते. अशा वस्त्यांमध्ये आम्ही वाढलो. आम्ही आमचा म्हणजे ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन आमचे मित्र सगळे हेच असल्यामुळे आम्ही तसंही खरं म्हणजे जातीतून बहिष्कृत असल्यासारखेच होतो. पण सर आपल्याला पण असं वाटतं की नाही, जाती जन्माने नाही जगण्याने सिद्ध होते. नाही नाही, मुळात जात नावाचा प्रश्नच कुठे उद्भवतो हे मला आजपर्यंत कधी कळलेलं नाही. फार छान सांगितलं. मला एक मनामध्ये येतंय, म्हणजे मी असं काही ठरवून प्रश्न विचारत नाहीये, कारण तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर ही वेळ खरंच खूप अपुरी पडणार आहे. म्हणून मुक्त छंदामध्ये मी तुमच्याशी बोलते आहे. सर, जेव्हा अशी मित्रमंडळी होती आजूबाजूला आणि इतकं संवेदनशील छान मन होतं, सृजनशील मन होतं, तर त्याच्यावरती हे संस्कार घडताना कुठे कोंडमारा नाही झाला त्या नाही मनाचा? उलट हे जे जीवन वाट्याला आलं याच्यातूनच सृजन आलेलं आहे सगळं.
जीवनाचं जे दर्शन या मित्रांच्या निमित्ताने माझी शाळा बुटी प्रायमरी शाळा, हो कॉर्पोरेशनची शाळा, हो माझी प्राथमिक शाळा ही बहुजनांची कुरुविंदू मॉडेल हायस्कूल म्हणजे SSC पर्यंत, माझं कॉलेज सुद्धा नॅशनल कॉलेज जे बहुजनांचंच कॉलेज. बरोबर तर त्यामुळे मी माझे जातीने तथाकथित ज्या जातीत मी जन्माला आलो बरोबर आहे. त्यातले मित्र माझे मला आठवत सुद्धा नाहीत, इतके कमी आहेत. हां त्यामुळे एक मोकळेपण जे आहे समाजातलं, वेगवेगळ्या जाती जमातीतलं, त्यांच्या घरातलं, ते सगळं जे त्या काळात संवेदनशील काळामध्ये वाटायला येतं ते सगळं पलीकडे तुमच्या लेखनात प्रतिमा बनवून उगवतं. म्हणजे इतकं बुद्धिमान सतेज तैल बुद्धिमत्तेचं मस्तिष्क आणि आजूबाजूचं जे जग होतं ते त्या उंचीपर्यंत पोहोचणारं नव्हतं, तरीही हा सगळा आवाका जो सेतू तुमच्या शब्दांनी बांधला आणि पिढी श्रीमंत केली त्याला खरंच माझा मानाचा मुजरा आहे. तरीही मनाच्या कुपीत असे काही हळवे क्षण असतात ज्याला मी सागरगोटा आठवणी म्हणते. तशी एखादी आठवण आता आजच्या मुलांना चिंचोका किती माहिती आहे, माझ्या नातवाला तर कदाचित माहिती नसेल एखाद्या वेळेला. माझ्या मुलीलाही नसेल हां, माहिती. पण आम्ही लहानपणी ते चिंचोके लपवायचे आणि ते शोधायचे खेळ खेळायचो. हां तर तुम्ही जर श्रीपाद भालचंद्र जोशींची कविता नीट पाहिली तर या प्रतिमेच्या 4-5 कविता तुम्हाला आढळतील. इतका मोठा व्यासंग म्हणजे आज कुठलं असं वाङ्मय नाही ज्याला आपल्या लेखणीचा स्पर्श नाही. कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, समाज घडवणारे जनक, या सगळ्यामध्ये जीव सगळ्यात जास्त कुठल्या भाषा शैलीत रमतो? मला असं वाटतं की मुळामध्ये आपला स्वतःचा शोध, आपला फॉर्म कुठला आहे हां हा जर तुम्हाला योग्य वेळी लागला नाही तर आयुष्यभर तुम्ही आपला घाट शोधत फिरता. वा माझा व्यक्त होण्याचा मूळ पिंड हा कवीचा आहे हां आणि मन हे कवीचं आहे, संवेदनशीलता कवीची आहे. मी गद्य लेखक असलो, विचार मांडणारा असलो, भाष्य करणारा असलो, गद्य लेखक असलो, तरीही मुळामध्ये मला हे ठाऊक आहे की माझा पिंडच मुळामध्ये माझी ग्रहण क्षमता जी आहे ती मूळ कवीची आहे. आणि तुम्ही जर माझं ललित वाचलं तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये एक ती जी काव्यात्मकता आहे ती तुम्हाला थोडी गद्यातही जाणवेल. त्यामुळे अनेकदा गद्य दुर्बोध झाल्यासारखं अनेकांना वाटू शकतं बरं आणि अनेकदा त्याचा परिणाम तुमच्या विचारांवरही असतो, शैलीवरही असतो, तुमच्या मूळ पिंडाचा, आणि मग त्याचाच तो विस्तार असतो. या इतक्या छानशा वळणावरती आपण एक ब्रेक घेणार आहोत कारण तो अपरिहार्य आहे. सर मला माहिती आहे आत्ता कुठे गप्पांना आपल्या सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण लवकर भेटणार आहोत प्रतिभा आणि प्रतिमामध्ये या छोट्याशा ब्रेकनंतर. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण गप्पा मारतोय आदरणीय डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी. मला माहिती आहे सरांना मी पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आवडणार नाही, पण रसिक हो मला हे तुम्हाला सांगायचंच आहे की ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ अँड इंडस्ट्रीनी सरांना नावाजलेलं आहे द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी या नामांकित खिताबांनी. सर आपण आपल्या लिखाणाबद्दल बोलतो आहोत. कवी म्हणून मन रमलं, पण इतकं विपुल लिखाण समाज घडणीचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो ललित आणि कला भारती या संस्थेचा. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. मुळामध्ये आमचे कृष्णकुमार चौबे नावाचे नागपुरात असलेले एक चांगले महत्त्वाचे आणि पूर्ण देशभर ख्यातनाम असलेले हिंदी कवी त्यांनी सुरू केलेली ही संस्था होती कृष्ण कला भारती नावाची. आधी कृष्ण कला भारती आणि ही साधारण 67-68 पासूनची संस्था. बरं 69ला माझा त्यांचा संबंध आला आणि त्याचं रूपांतर आम्ही मग ललित कला भारती नावाने 50 वर्ष झाली मोठ्या आंदोलनात केलं. आणि महाराष्ट्रातलं रस्त्यावरचं नाटक, रस्त्यावरची कविता, याच्याकडे येणारच होते. लोककला ही सगळी त्या ललित कला भारतीच्या आंदोलनाने उभं केलेलं. आणि मग नागपूरपासून तिकडे रायपूर, छत्तीसगड, बिलासपूरपर्यंत आणि इकडे मुंबई, पुणे, गोव्यापर्यंत. म्हणजे अजून सांस्कृतिक शब्दात सांगायचं विभागीय तर विदर्भातून म्हणजे पूर्वेकडून येऊन अनेक गोष्टी आमच्याकडे नेहमी पश्चिमेकडून येतात. मुंबईकडेही पश्चिमेकडूनच येतात, पण आमच्याकडे त्या इकडून या पश्चिमेकडून येतात. पण ललित कला भारतीचं हे आंदोलन असं आहे की जे पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं, सूर्योदयासारखं. आणि कल्याण, ललित कला भारतीच्या मग कल्याण आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्या काळात शाखा सुद्धा होत्या. बरं आणि मोठा विस्तार त्या आंदोलनाचा झाला. आणि त्यांनी महाराष्ट्राच्या एकूणच म्हणजे प्रोसेनियम थिएटर
नाटकच्या पलीकडे थिएटर असतं ही कन्सेप्ट थोडंसं उलगडून अजून सांगा ना. म्हणजे एकूणच कारण आजच्या तरुण पिढीसाठी आपला जो एक प्रोसेनियम रंगमंच आहे ठरीव हो. सशाचा, ही संकल्पनाच मोडणारं छबिलदास पहिल्यांदा मुंबईत जे आलं प्रायोगिक नाटक, होय. प्रायोगिक नाटकाच्या पलीकडचं म्हणजे सभागृहाच्याही बाहेरचं नाटक आणि रस्त्यावरचं चौकातलं त्या गावातलं त्यात संमेलनं पण होती कवी संमेलन. आणि त्या मुळामध्ये रस्त्यावरच्या नाटकाची, रस्त्यावरच्या कवितांची, रस्त्यावरच्या लोककलांची, रस्त्यावरच्या चित्रकला प्रदर्शनांची कल्पनाच ही होती की हो, ते एक सोशिओ लिटररी आंदोलन होतं. हो. ते केवळ कलेचंही आंदोलन नव्हतं आणि केवळ सामाजिक आंदोलन नव्हतं. इथून सुरू झालं. हां, पण कलाभिरुची हा सगळा केवळ काही मूठभर उच्चभ्रूंचा प्रांत नसून आस्वाद क्षमता ही सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाची सुद्धा असायला पाहिजे आणि कलेचा आशय जो आहे हा त्याच्या जीवनाशी कला भिडली पाहिजे. आणि हे जेव्हा होत नव्हतं, कलेमध्ये वास्तववाद आणण्याचं ते युग होतं आणि वास्तवाशी भिडणारी कला आणि जीवनाचं जीवनाच्या सगळ्या स्तरांचं कलेमध्ये रूपांतर होणं आणि त्यालाही त्याच्या जीवनाला कलात्मकता आहे, त्याचं जीवन तो सुद्धा नायक आहे, त्यालाही काही सांगायचं आहे, त्याच्याजवळ काही आशय आहे, यातून उद्भवलेली ती एक मोठी सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती. आणि ती कलात्मक चळवळ होती. ती प्रचाराची नव्हती, प्रसाराची नव्हती, ती कुठल्याही रंगाला, झेंड्याला, पक्षाला, तत्वज्ञानाला बांधलेली नव्हती. हे तिचं वैशिष्ट्य होतं. अगदी. पण असे कितीतरी म्हणजे जसं आपण म्हणतो ना गवताला भाले फुटतात, तसं असे कितीतरी तळागाळाचे लोक ज्यांना स्वतःच्या परीडघडीच्या आयुष्यामध्ये माझ्यात काही गुण आहेत आणि या शिंपल्यातही मोती आहे हे माहिती हा नसेल. आत्मविश्वास त्या चळवळींनी, वास्तववादांनी त्यावेळेला या संपूर्ण जनतेला दिला आणि कलेच्या प्रांतात, साहित्याच्या प्रांतात जे काही विशिष्टच लोकांपुरतं मर्यादित झालेलं होतं, चौकटबद्ध अर्ध शतकापूर्वी ते सगळं तोडण्याचं, ती चौकट मोडण्याचं आणि एक व्यापक जनजीवन जे आहे त्याचा वाङ्मयाशी, कलेशी, अभिरुचीशी संबंध आणण्याचं असं तो सगळा काळ होता आणि ते काम या चळवळीने केलं. अक्षरशः काही असा आहे म्हणजे एखादी भेटलेली व्यक्ती जी मनात घर करून राहिली आहे किंवा एखादा असा अनुभव जो असं काही शिकवून गेला की अरे हा विचार मी नव्हता केला, असं काही आहे मनामध्ये? व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतक्या येतात, आणि म्हणजे त्या केव्हा आणि कशा येतात आणि कोणत्या व्यक्ती तुम्हाला काय देऊन जातात याची जंत्री तुम्हाला ठेवता येत नाही. अगदी हा मान्य एक मला भाग. सर. दुसरा, सुदैवानी किंवा अनेकांच्या दुर्दैवानी असेल पण खूप थोर लोकांशी माझा खूप संवेदनशील वयामध्ये खूप जवळून संबंध आला. बरं. आणि मग ते कवी अनिल असतील, आरा देशपांडे किंवा वामनराव चोरघडे असतील, गत्रम माडगोलकर असतील, भाऊसाहेब कोलते असतील, ही सगळी मला फार सिनियर असलेली मंडळी घडवून गेली. ही मला खूप जवळून वाटायला आली. म्हणजे काहींनी मला मानसपुत्र मानलं, काहींनी मित्र मानलं, काहींनी आपल्या सहकारी मानलं आणि काहींच्या सोबत मला काम करायची संधी मिळाली. अनिलांच्या सोबत मला डायस शेअर करता आला. नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांच्या उतार वयात आणि माझ्या येत्या वयात एकत्र मला त्या लोकांना शेअर करता आलं, त्यांच्यासोबत मला त्या काळात कविता वाचन करता आलं. म्हणजे असं एक खूप वेगळं वातावरण मला. नारायण सुर्वे काकांचा उल्लेख केला. नारायण सुर्वे तर असं सांगायचे की ज्या वेळेला तो काळ असा होता की हिरा भैया प्रकाशन इंदोरनी दलित साहित्याचा एक छोटासा प्रातिनिधिक संग्रह काढला आणि त्याच्या श्रीपाद भालचंद्र जोशींची कविता होती. जोशी या आडनावाचा माणूस दलित साहित्याच्या कवितेच्या संग्रहात कसा, असा प्रश्न नारायण सुर्वेंना विचारल्यावर ते असं सांगत की अरे तो आमचा जो श्रीपाद आहे ना तो मुळामध्ये नारायण कांबळे आहे आणि तो श्रीपाद भालचंद्र जोशी या टोपण नावाने कविता लिहितो. पण इतकं ते सुलभपणे ते सगळं सांगायचं. पण जे त्यांच्यातलं ही मार्मिकता जी होती ना ती सुदैवाने माझ्याही अनुभवास आली होती. सहज बोलता बोलता उल्लेख झालाय सरांचा म्हणून सांगते. मी भाग्यवान, बसले होते त्यांच्या पायाशी. कवितेवरती मनापासून प्रेम, घरचं वातावरणही तसंच आहे, आपल्याला कल्पना आहे. तर असंच बोलता बोलता ते म्हणाले तुला माहिती आहे त्या काळी मी पळून जाऊन लग्न केलं. तर मी म्हटलं कवितेत हे कुठून आलं? तर ते म्हणाले माझ्यातनं मी पण कसं वेगळं करू, म्हटलं सांगावं असं तुला. बिलकुल बरोबर. तर त्यामुळे ही माणसं जेव्हा आपला मुखवटा उतरवून तुम्हाला भेटली 7 वर्ष प्रेम केल्यानंतरच लग्न केलं. ऐकायचं आहे मला हे तर ऐकायचंच आहे. आणि आमचं प्रेम प्रकरण हे पूर्ण गावाला फार ज्ञात होतं. बरं. पण आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नव्हतो आजच्या जे शब्दामध्ये. बरं. आम्ही आपापल्या कौटुंबिक रिलेशनशिप मध्येच होतो, पण लग्न मात्र आम्ही 7 वर्षांनी केलं. घरी कसं सांगितलं? घरी सांगायचं त्या काळामध्ये फार विचित्र परिस्थिती होती. घरी सांगायला फार वेळ लागला,
पण घरच्या लोकांना संशय होता बरं. आणि तो खरा कसा ठरेल याचा आम्ही प्रयत्न करत होतो. पण मला त्यांच्या धाडसाचंही कौतुक वाटतं. त्यावेळेला 7 वर्ष त्या थांबल्या होत्या हो. की करीन तर यांच्याच बरोबर निश्चितपणे. विवाह करीन. घराबद्दल थोडंसं सांगा ना. तुमची मुलं, नातवंड. आता तर माझी मुलं आपापल्या पायावर उभी आहेत. एक बंगलोरला आहे, मुलगी माझी पुण्याला आहे. बंगलोरला जो आहे तो इंटेलमध्ये मोठ्या पदावरती कॉर्पोरेटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करतो. लिहितं कोणी सर? नाही, नो वन हॅज पिक्ड अप फ्रॉम देअर. माझ्या वाट्याला घरात कोणी गेलं नाही आणि मी घरात कोणाच्या वाट्याला गेलो नाही. घरातल्यांच्या वाट्याला आलात ना तुम्ही. हां, आम्ही वेळ एकमेकांच्या दिलात वाट्याला ना आलो, त्यांना? अजूनही येतो, छान छान. पूर्णपणे येतो, पण कोणीही कोणाच्या वाट्याला जात नाही. जरा आपल्या वाटेवरती येऊया प्रतिभा आणि प्रतिमाच्या. ज्या वेळेला आपण हे रस्त्यावरचं आंदोलन आणि रस्त्यावरची संमेलनं याच्याबद्दल बोलतोय तेव्हा मनामध्ये असा विचार येतो सर की कुठेतरी ना हे फिगर अँड ग्राउंड रिलेशनशिप आहे. ही जी फिगर स्टँड आउट होते या बॅकड्रॉपवरती, त्याच्यामध्ये मला डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी दिसतात आणि मग जी फिगर समकालीन विचारसरणी घेऊन उतरते ती तिथे प्रकट होते आहे. तर हे करताना ही ताकद समाजाकडनं मिळत गेली की प्रत्येक वेळेला ताकदीचा पडदा स्वतःला व्हावं लागलं? ताकद तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. आणि खरा संघर्ष गजानन माधव मुक्तिबोधांनी फार छान वर्णन केलेलं आहे जी की सर. कलावंताचा संघर्ष दिसताना वरून असं दिसतं की फार छान चाललंय यांचं, चांगली नोकरी आहे यांना, फार व्यवस्थित सगळं गोडगोड आहे, तरी यांच्यामध्ये ही संतप्तता, उग्रता, व्यवस्था विरोध, असंतोष आणि हा सगळा उद्वेग हा नेमका का आणि कशामुळे येतो सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचं वा. असतं. गजानन माधव मुक्तिबोधांनी त्याचं फार छान वर्णन केलं की कलावंताचा संघर्ष हा 3 पातळ्यांवर असतो. एक तर त्याचा पोटापाण्याचा, उपजीविकेचा, व्यावहारिकतेचा, कुटुंबाचं उदरनिर्वाहाचा. पालन पोषण करण्याचा, उदरनिर्वाहाचा. दुसरा संघर्ष हा त्याचा व्यावहारिक जगाशी जो काही उद्भवतो त्याच्या भूमिका. आणि तिसरा संघर्ष हा त्याचा आत्मसंघर्ष आहे, कारण सगळं जग त्याच्या मेंदूत आहे. वा. जे काही तुमचं भांडण आहे जगाशी ते तुमच्या आत आहे, ते प्रत्यक्षात तुम्ही जगाशी भांडत नाही आहे. तुमच्या मेंदूमध्ये सगळी व्यवस्था, सगळा संस्कार आणि मग त्याच्याशी होणारा जो तुमचा सगळा संघर्ष आहे, जे कॉन्फ्रंटेशन आहे. आणि मुळामध्ये मला हे कधीच कळलेलं नाही की लेखक किंवा कवी असणं म्हणजेच बंडखोरी. नाही. बंडखोर लेखक असा वेगळा शब्द प्रयोग केला जातो, हे चुकीचं आहे. वा. जो बंडखोर नाही तो लेखक कसा? त्यांनी शोधलं काय? ज्याचं वेगळं? व्यवस्थेशी जर सगळंच छान चाललंय तर त्याला लिहिण्याची गरजच नाही, व्यक्त होण्याची गरजच नाही. कुठेतरी काहीतरी तुम्हाला जाणवतं या व्यवस्थेमध्ये की हे बरोबर नाही चाललंय, हे मानवी मूल्यांच्या कुठे पलीकडे चाललंय. मला हे म्हणायचंय आणि वाट बदलायची आहे. त्याशिवाय तुम्ही लेखक, कवी, अभिव्यक्तीची गरज तुम्हाला पडूच शकत नाही. एक छान वाचलं होतं सर मी, हे माझं वाक्य नाही आहे पण वाचलेलं मनात आहे की पहिले हृदयात उमटतं, मग ते मेंदूत उतरतं, मग ते मनात आरसपाणी होतं आणि मग ते कृतीत उमलतं. बिलकुल बरोबर. म्हणजे असं घडल्याशिवाय तेच परीडघडीचं आयुष्य, तेच कोणीतरी जगून गेलेलं, आपण जगत असलेलं आयुष्य नव्याने भेटणं हा तर आशीर्वाद मानते मी. आणि शेवटी तुमच्या जगण्यातून, तुमच्या वाचनातून तुम्ही काय वाचता, कोणत्या भाषेतलं वाचता, कोणत्या लेखकांचं वाचता, तुम्ही फिलॉसॉफी किती वाचता, दर्शनं किती वाचता, याच्यावर तुमचा पिंड कसा आहे. तुम्ही जर काही वाचतच नसाल आणि फक्तच वर्तमानपत्र वाचत असाल आणि दूरदर्शन आणि दूरचित्रवाणी बघत असाल आणि वाहिन्यांच्या जगात असाल तर तुमचा मेंदू आणि तुम्ही यांचं नातंच तुटलेलं असतं. तुमच्या मेंदूचं नातं ज्या माध्यमातून घडतं ती माध्यमं सुदैवाने माझ्या पिढीपर्यंत फार सुरक्षित होती. हे फार मला अधोरेखित करावंसं वाटतं. आणि सर आपण हे जे सांगितलं तर हे खरंच आपल्या वाणीतून तरुणाईपर्यंत पोहोचू देत की हे नातं कसं टिकवलं पाहिजे. वाचनाशिवाय ग्रंथमाध्यम हे पर्सनल मीडियम आहे आणि तुम्ही वाचत असताना तुमच्या मेंदूतल्या ज्या धीम्या लहरी आहेत त्या काम करत असतात. दूरचित्रवाणी बघत असताना तुमच्या मेंदूतल्या जलद लहरी काम करत असतात आणि प्रतिमा तशी तशी गिळंकृत होते. वा. वाचत असताना किंवा ऐकत असताना प्रतिमा तुम्ही स्वतः निर्माण करता. क्रिकेटची कॉमेंट्री ऐकणं आणि क्रिकेट पाहणं याच्यात फरक आहे. रेडिओवर कॉमेंट्री ऐकताना क्रिकेटचं फील्ड तुमच्या डोक्यात तुम्ही रचता, त्यामुळे तुम्ही सर्जक होता, कल्पक होता, कृतिशील होता. तर हा अनुभव तुम्हाला श्राव्य माध्यम देतं. वाचनातून तुम्ही प्रतिमा, कवितेमधल्या नदीच्या पाण्याचा खळखळाट
हा वाचायचा नसतो, तो ऐकू यावा लागतो. वा. आणि तो तुम्हाला प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही तिची प्रतिमा पाहता तेव्हा ती प्रतिमा पूर्ण गिळंकृत होते, तिचं विश्लेषण होत नाही. अनेकदा वाचनाच्या माध्यमात विश्लेषण होतं. तुमच्या विश्लेषक शक्तींच्या माध्यमांच्या सहवासात जी पिढी असते ती, आणि जिची विश्लेषणाची फॅकल्टीच मरण पावलेली आहे ती, याच्यात Disconnect फरक झाली. पडणार. वा. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पटकन येऊया. माझे शब्दही अडखळत आहेत कारण मला भरभरून बोलायचं आहे. ब्रेक नंतर भेटूया. प्रतिभा आणि प्रतिमा. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सर, आपल्याकडनं पिढी घडलेली आहे, पिढीला शिकवलेलं आहे, पण मराठी भाषेमध्ये सुद्धा काही शब्दांचं दान आपण केलेलं आहे. म्हणजे संस्कृती साक्षरता, माध्यम साक्षरता, भाषा साक्षरता, माध्यम नीतिमत्ता, हे शब्द दिलेत ते म्हणजे प्रभावी केलेत. जरा माध्यम साक्षरता आणि माध्यमांची ही चळवळ, याच्याबद्दल नीतिमत्ता, ह्याच्याबद्दल जरा सांगा ना. या सगळ्या संकल्पना ज्या आहेत या दुर्दैवाने आपल्याकडे अद्यापही अभ्यासक्रमांमधून त्या पोचतच नाही आहेत. आपण भाषा शिकवतच नाही. भाषेच्या नावावर आपल्याकडे केवळ साहित्य शिकवलं जातं आणि साहित्य हे राजकारण असतं. त्या प्रभावी त्या वेळेला वर्चस्व असणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये गटांचं, तटांचं, आपापल्या पद्धतीने ते लावून घेणाऱ्यांचं. तर त्यामुळे भाषा ही एक विज्ञान आहे. भाषेचं विज्ञानच आपण शिकवत नसल्यामुळे भाषेबद्दलची आपली जाण इतकी कमकुवत आहे. आज 1930 साली आधुनिक भाषा विज्ञानाचा जनक सेसूर, आज त्याच्या शताब्दीची वेळ येईल, पण अद्याप आपल्या अभ्यासक्रमांमध्ये भाषा, मी तर 8वी पासून भाषा विज्ञान शिकवायला जावं अशी मागणी करून कितीक वर्ष होत आहेत. आम्ही BA पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3ची नागपूर विद्यापीठामध्ये सिलेबस तयार करून ठेवले. एकाही विद्यापीठात आणि एकाही महाविद्यालयामध्ये भाषा विज्ञान हा विषय घेतला जात नाही. बरं. कारण जोपर्यंत तुम्ही भाषा शिकणार नाही, भाषेचं व्याकरण म्हणजे भाषा विज्ञान नव्हे. त्यामुळे भाषेबद्दल आपण इतके अनभिज्ञ आहोत. आपलीच भाषा आपल्याला तिची संरचनाच नीट माहिती नाही. ती आपल्यासोबत काय करते, आपल्या व्यक्तिमत्वाचं काय करते, इतरांच्या भाषेबद्दलचं जोपर्यंत आपण पाणी आणि पाणीमधला फरक आपण अजून विसरायला तयार नाही. आपण पाणी म्हटलं की अशुद्ध मानतो आणि पाणी म्हटलं की फार शुद्ध मानतो. हे सगळे भेदभाव, हे विषमतामूलक जे आहेत. भाषा विज्ञान हे समतेचं विज्ञान आहे. वा. ते कुठल्याही शब्दरूपांना, कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही आईच्या पोटी कोणत्याही जातीच्या उपजातीच्या जन्माला आलेल्या मुलाच्या भाषेला समान मानतं. आपले भाषाभेद जर नाहीसे व्हायचे असतील, त्यामुळे भाषा साक्षरता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याच भाषेबद्दल आपण अनभिज्ञ असल्यामुळे आपल्या मराठी माध्यमांच्या शाळा का बंद होतात हा प्रश्न एकमेकांना विचारण्यापेक्षा मराठीचं भाषा विज्ञान आपण का शिकवत नाही त्याची मागणी केली पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग असा की माध्यम म्हणजे काय याच्याबद्दल आपण प्रचंड अनभिज्ञ आहोत. बरं. आज तर आपण 24/7 माध्यमांच्या सहवासामध्ये आपला मेंदू माध्यमांच्या ताब्यात आहे, माध्यमांच्या गुलामगिरीत आहे. सर, आता तर OTT प्लॅटफॉर्म्स. त्यामुळे माध्यमं आपलं काय करतात, आपल्या मेंदूचं काय करतात, आपल्या मेंदूवरती म्हणजे आपण ज्याला आपल्या भाव, भावना, अभिमान, गर्व म्हणतो ते आपले किती आणि आपल्यामध्ये संवाद माध्यमांनी निर्माण केलेले किती, तर याचं विश्लेषण करण्याची क्षमता ही माध्यमांच्या नियंत्रक शक्ती कोण आहेत, त्यातला आशय कसा तयार होतो, हे काही फक्त वर्तमानपत्रातल्या आणि माध्यमांमधल्या संपादकांच्या आणि वार्ताहरांची विद्या नाही आहे. हे आज प्रत्येकाला श्वास घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं माध्यम समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण त्याचं अस्तित्वच माध्यमांनी नियंत्रित केलेलं आहे. वा. तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय जगलं पाहिजे, काय पिलं पाहिजे, काय नेसलं पाहिजे, काय नेसायला नको, हे सगळे माध्यमं ठरवत आहेत अजेंडा तुमच्या जीवनाचा. व्हॉट्स ट्रेंडिंग. त्यामुळे तुमचं जीवनच हे करता माध्यमानुवर्ती आणि माध्यमांच्या मालकांना गुलामी झाली हवं आहे असं जग. माध्यमांच्या मालकांना म्हणजे त्यांच्या फायनान्सर्सना, म्हणजे उत्पादकांना, म्हणजे भांडवलदारांना, म्हणजे नफ्यासाठी चाललेल्या वर्चस्व टिकवून ठेवणारा त्यांना जे जग हवं आहे तशा जगाचा मेंदू, त्याला अनुकूल मेंदू तयार करणं, माध्यमांना प्रश्न विचारण्याची क्षमता आणि सामर्थ्य जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आपलं जे नातं आहे आपल्या भोवतालाशी आज निर्माण होणारं, माध्यम हा जो मध्यस्थ झाला आहे प्रत्येक गोष्टीतला, प्रत्येक घटनेतला, तर या मध्यस्थाची जी गरज पडते आहे. जशी एकेकाळी धर्माधिकारी हे ईश्वर आणि माणसांमधले मध्यस्थ होते, पुरोहित, आणि संतांनी एक मोठं बंड करून तो ईश्वर मोकळा केला आणि प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश आहे हे सांगू. तसं तुम्हाला माध्यममुक्त समाज
कारण माध्यमांमधली प्रतिमा म्हणजे तुमचं जीवन व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे प्रतिमा विज्ञान काय आहे, या प्रतिमा कोण निर्माण करतं, त्या कोणाकरता कोणाच्या हिताच्या असतात, हे सगळे प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य आणि क्षमता निर्माण करणारं माध्यम शिक्षण हे केवळ वार्ताहर आणि संपादकांपुरतं किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांपुरतं किंवा वर्तमानपत्रांपुरतं नाही आहे. बरं. हे 8वीच्या मुलांपासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत नागरिकत्व जसं सगळ्यांच्या कामाचं आहे, तशी माध्यम साक्षरता ही या समाजाला अत्यंत आवश्यक भाग आहे. संस्कृतीबद्दल सुद्धा आपण फार अनभिज्ञ आहोत. हं. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या संस्कृतीबद्दल, दुसऱ्या धर्माबद्दल, दुसऱ्या आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कशाही बद्दलचा आदर आणि जो आकर्षण. मोठ्या प्रमाणात म्हणजे आज समाजामधली सगळी असहिष्णुता, अविवेक, अविचार हा कुठून येतो, कसा निर्माण होतो, तो का टिकतो, त्याच्या विरोधात आपण सहिष्णू, विवेकी, विचारशील असा समाज का निर्माण करू शकत नाही, हे प्रश्न उपस्थित आणि विचार सुद्धा करण्याचा आज भय वाटतं. एवढी प्रचंड दहशत, एवढं प्रचंड भय आपल्यामध्ये ठासून भरलं आहे. वा सर. आपण जे माध्यम आहोत आपलं स्वतःचं, हं. हे आपण विसरून गेलो की वी द मीडिया, आपणच आपलं माध्यम आहोत. त्यामुळे माध्यम म्हणजे काय याच्याबद्दलची एक साक्षरता जी आपल्या अभ्यासक्रमांमधून आपल्यापर्यंत येत नाही. म्हणजे मी गेले 10-12 पुस्तकं माझी याच्यावरच जी झालेली आहेत, हो. आणि माझ्यासारखी काही मोजकी माणसं या विषयावर सतत गेले 30-40 वर्ष लिहित आहेत, बोलत आहेत, बरोबर आहे. आणि त्याचा एक परिणामही होतो आहे हो. आणि मोठ्या प्रमाणावरती उद्बोधनही होत आहे. पण हे प्रत्येक व्यक्तीच्या स्तरावरती श्वास घेण्या इतकं महत्त्वाचं आहे, हे त्याला कळलं पाहिजे. आणि माध्यमांची नीतिमत्ता ही हे सगळं कळल्याशिवाय कळणार नाही. माध्यमांच्या नीतिमत्तेबद्दल किंवा त्यांची नीतिमत्ता त्यांना कळू द्यावी म्हणून थोडेसे लोक हल्ली जागे होत होत आहेत. असं जाणवत आहे. पण खूप काही घडायला हवंय आणि खूप वेगाने आणि युनेस्कोने ताकदीने. गेले कित्येक वर्ष, कित्येक दशक याच्यासाठी इतके प्रयत्न केलेले आहेत. बरं. पण फार कमी लोक, तुमच्या आमच्यासारखे 2-4 लोक त्याच्यामध्ये त्याचं चळवळीत रूपांतर करतायत. ते अधिक व्यापक व्हायला हवं आहे. खरंच व्यापक व्हायला हवंय. सर असं कधी झालंय म्हणजे इतकं तुम्ही सांगताना मी असं म्हणजे ना पापणी सुद्धा न लावता ऐकत होते, ऐकावंसं वाटत होतं. तर असे तुमचे कितीतरी विद्यार्थी असतील ज्यांना तुम्ही घडवलंय. असा कुठला एक अनुभव आहे की तो, ती, ते आले आणि म्हणाले सर तुम्ही म्हणून आम्ही आज इथे आहोत? तो, ती, ते आणि तो नावाचं माझं नुकतंच एक ललित संग्रह पुण्यामध्ये प्रकाशित झाला अरे वा. आणि एक वेगळ्या पद्धतीचं ललित लेखन आहे. बरं. त्याच्यामध्ये आत्ता आपण हे सगळे जे बोललो हां. हे सगळं त्याच्या मुळाशी आहे. बरं. फक्त ते ललित लेखन आहे, बरं. हे प्रतिमा रूपात तिथे आलेलं आहे. जे आपण बरं. आता गद्य रूपात बोललो जी. याच्या प्रतिमा होऊन तुम्हाला त्या लेखनामध्ये दिसतील. बरं. म्हणजे तो तुम्हाला एक फार सुखद आणि आल्हाददायक अनुभव वाटेल. पण हां. त्याच्या मुळाशी हे सगळं आहे. आणि तुम्ही जर म्हणालात तसे खूप लोक मला भेटलेत. हां. म्हणजे माझे जर्नलिझमचे विद्यार्थी, हां. मग मी गोखले इन्स्टिट्यूट चालवली तिथली विद्यार्थी, हां. किंवा मी जिथे जिथे गेस्ट फॅकल्टी म्हणून, कॉन्ट्रीब्युटरी म्हणून किंवा गेले अनेक वर्ष शिकवतो आहे अगदी अगदी. अकॅडमिक स्टाफ, कॉलेजला, रीडर्स, प्रोफेसर्सला, असे अनेक लोक मला भेटतात की तुमच्या या व्याख्यानांनी माझ्या संवेदनेमध्ये, माझ्या जाणीवेमध्ये, माझ्या जीवनामध्ये, आकलनामध्ये बदल मुळात परिवर्तन झालं. हे सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. अगदी. तुम्ही मला तो एक किस्सा सांगितला होता सर की मगाशी मी तुम्हाला म्हटलं सर एखादी कविता सांगा ना, तर तुम्ही म्हणाल नाही माझी मला पाठ नाही. पण एक असा आला होता ज्यांनी सांगितलं होतं की तुमची कविता सर मला पाठ आहे. कोणत्याही मुळामध्ये असं आहे की ज्या वेळेला लेखक, कवी हा त्याची कविता लिहून झाली हां. की तो कवी मेला, तो असं का लेखक मेला. म्हणता? त्याला कारण असं आहे, जोपर्यंत ती कविता पुन्हा वाचली जात नाही तोपर्यंत कवी पुन्हा जिवंत होत नाही. तोवर त्याचा जन्म होतो तोवर त्याचा कवी म्हणून. कवी म्हणून. पण तो संपला असं ज्या का? वेळेला कोणीतरी आपल्याला हां. आपली 30 वर्षापूर्वीची, 35 वर्षापूर्वीची, 40 वर्षापूर्वीची आपल्याला सुद्धा पाठ नसलेली एखादी प्रदीर्घ कविता प्रदीर्घ. फोन करून हां. तोंड पाठ ऐकवतं, हां. मला असं वाटतं की तो राज्याच्या किंवा अकादमीच्या पुरस्कारापेक्षा खूप मोठा सन्मान असतो अगदी आपल्या अगदी कवीचा. अगदी खरं. सर संपादन इतकं विपुल केलं म्हणजे आपला जो महामंडळांच्या चळवळीचा भाग आहे तो मी राखीव ठेवलेला आहे. कारण मला तो कुठेतरी आपल्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये रेंगाळायला हवा आहे. त्यांनी त्याच्यावरती विचार करायला मला हवा आहे. म्हणून तो प्रश्न मी थोडासा बाजूला ठेवलेला आहे. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संघाचे आपण त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगा ना. मुळामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही भारतातल्या
महाराष्ट्रातल्या 4 घटक संस्था बरोबर. आणि बाहेरच्या 5 संलग्न संस्था आणि 5 समाविष्ट संस्था आणि 1 संलग्न, अशा 10 संस्थांचं मिळून असलेलं एक फेडरल बॉडी आहे. वा. आणि गेल्या 57-58 वर्षापासून, म्हणजे 1960 साली महाराष्ट्र झाला, 61 साली या महामंडळाची सुरुवात झाली आणि 62 साली महामंडळाच्या शुद्ध लेखनाचे म्हणजे प्रमाण भाषेचे नियम जे आहेत ते लागू झाले, जे आजपर्यंत चालू आहेत. हे शुद्ध लेखनाचे नियम विदर्भ साहित्य संघ मध्य प्रांतात असताना करून महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे पाठवून त्यांची मान्यता घेऊन मग 1962 मध्ये महामंडळाने सरकारकडे पाठवलेले नियम आहेत. हे त्याचं जेनेसिस आहे. मध्ये बोलते म्हणून माफी मागते. विदर्भ साहित्य संघाचे पण आपण हो, मी गेले उपाध्यक्ष आहात. जवळजवळ 3 दशक उपाध्यक्ष आहे. बरं, म्हणजे या वॉटरटाईट नाही आहेत बॉडीज, संलग्न काम हो. करतात. बरं, या सांगा घटक ना सर. संस्थांचंच संलग्न आणि समाविष्टचे प्रतिनिधी मिळूनच महामंडळ बनलेलं आहे. बरं. पण या महामंडळाची जी घटना आहे, जे उद्देश आहेत, मी गेले 3 वर्ष अध्यक्ष होतो. या 3 वर्षामध्ये मला खूप महामंडळाच्या सगळ्या लोकांनी जे काही सहकार्य केलं आणि विदर्भ साहित्य संघाने जे मला बळ दिलं, त्यामुळे खूप मूलभूत संरचनात्मक बदल असे करता आले. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे ही जी निवडणूक होती संमेलनाच्या अध्यक्षपदाची, बरं. तर त्या निवडणुकीच्या ऐवजी सन्मानाने अध्यक्ष निवडला जावा, ही एक महत्त्वाची घटना दुरुस्ती होऊन 2 वर्ष झाले. आज त्या पद्धतीने काम चाललंय. फारच छान अरुणा होतं. ढेरे, फादर अगदी दिब्रिटो अगदी. अशी माणसं त्यामुळे मिळालेली आहेत. हे सगळ्या महामंडळांनी मिळून केलेलं काम आहे. फक्त ते त्या काळात झालं. मी त्याचं निमित्त आहे किंवा माध्यम आहे असं म्हणा वाटल्यास. परंतु खूप महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. बृहन महाराष्ट्रातल्या मराठीच्या सद्यस्थितीबद्दलची एक अत्यंत महत्त्वाचा अध्ययन महामंडळाने या काळात केलं, महामंडळाच्या समितीने, आणि ते शासनाला सादर केलेलं आहे. त्यावरती शासनाने विचार करून बृहन महाराष्ट्रातल्या मराठीची आज जी अवस्था आहे तिच्यामध्ये काय सुधारणा करता येईल याच्या काही सूचना, हे खूप महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य आहे. खरं म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेने किंवा शासनाच्या कुठल्या तरी यंत्रणेने करण्याचं काम होतं, पण महामंडळाने करून ते शासनाकडे दिलं आहे. त्याचा आता शासन पुढे काय करेल ते बघायचं. आणि या 10ही संस्थांच्या कार्यक्षेत्रामधली म्हणजे पहिल्यांदा महामंडळाने जनतेशी थेट संबंधही जोडला, लोकांना आवाहन करून त्यांच्याकडून पैसाही मिळवण्याचा प्रयत्न केला. खूप लोकानुवर्ती, लोकाभिमुख आणि अनेक महाविद्यालयं, ग्रंथालयं, विद्यापीठं या सगळ्यांच्या सहकार्यांनी सुद्धा कमी पैशामध्ये तुम्हाला अधिक व्यापक काम कसं करता येऊ शकतं असं. आणि या सगळ्या 3 वर्षाच्या माध्यमातून मुळामध्ये साहित्य केंद्रीय झालेलं महामंडळ किंवा साहित्य केंद्रीय झालेलं संस्कृती मंडळ किंवा साहित्य केंद्रीय झालेलं सरकार यांना भाषा केंद्रीकरण, याच्यात हे 3 वर्ष खूप कामी आले. या 3 वर्षांबद्दल मी असं 3 वाक्यांमध्ये नाही उरकणार. एक छोटासा ब्रेक घेणार आहे सर. मग आपण या फार महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. रसिक हो, कुठेही जायचं नाही, कारण ही ज्ञानगंगा पुन्हा पुन्हा आपल्या भेटीला येणार नाही. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि मग भेटूया लवकरच प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. प्रतिभा आणि प्रतिमा. रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सर, विदर्भ साहित्य संघाला लोकाभिमुख करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे, जरा त्याच्याबद्दल सांगा ना. साधारण 1977 साली मी, मनोहर म्हैसाळकर, आम्ही सगळे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत आलो. मलाच विदर्भ साहित्य संघात आणलं ते मनोहर म्हैसाळकरांनी, जे आज अध्यक्ष आहेत साहित्य संघाचे. त्यावेळेला विदर्भ साहित्य संघ, जसं मी तुम्हाला ललित कला भारतीच्या आंदोलनाबद्दल सांगितलं, की काही विशिष्ट लोकांची विशिष्ट पद्धतीने चाललेली संस्था असं जे स्वरूप होतं, तर त्याला अधिकाधिक लोकांना ते व्यासपीठ आपलं वाटलं पाहिजे. आणि मला याच्यामध्ये आज आमचे अध्यक्ष असलेले, माझा मित्र असलेले मनोहर म्हैसाळकर, सुरेश द्वादशीवार, राम शेवाळकर, या सगळ्यांची प्रचंड मदत झाली. खरं म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळे ते सगळं होऊ शकलं. मी केलं म्हणजे त्यांनी मला संधी दिली, व्यासपीठ दिलं, करू दिलं आणि माझ्या मागे ठामपणे उभे राहिले, आजही आहेत. त्यामुळे ते सगळं शक्य झालं. म्हणून तुम्हाला विदर्भ हा नेहमी एक होमोजिनियस आणि कॉम्पोजिट संस्था जी वाटते, त्याचं कारण हे आहे. आणि विदर्भ साहित्य संघाचं व्यासपीठ आणि संमेलनं ही तिथल्या लेखकांना, कवींना, कुठल्याही जाती जमातीतल्या विचारांच्या आपलं हक्काचं स्थान वाटावं आणि तिथे आपल्याला जागा मिळाली नाही तर त्यांनी आमच्यावर टीका करावी, इतकं प्रतिष्ठित आणि महत्त्वाचं करण्यामध्ये या सगळ्या म्हणजे आम्ही विविध प्रकारची संमेलनं सुरू केली त्या काळामध्ये. म्हणजे दलित साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, लेखिका संमेलन,
तर आमचे गन्ना जोगळेकर तर बोटावर मोजायची हे संमेलन की अशी तुम्ही कशी काय करू शकता. आम्ही त्यांना सांगायचं तुम्ही जशी पारितोषिकं देऊ शकता तशी आम्ही संमेलनं करतो. पण त्याचा परिणाम हा झाला की एका संमेलनामध्ये सगळ्या प्रतिमा मावत नव्हत्या. आणि गेल्या 30-40-50 वर्षात भारतीय राज्यघटनेच्या उदयानंतर वेगवेगळ्या जाती जमातीतल्या अभिव्यक्ती आणि अस्मिता या मोठ्या प्रमाणावर ज्या आल्या त्यांना तर एक संमेलन पुरत नव्हतं. खरंय. तर त्यामुळे त्या काळामध्ये त्या 20-30 वर्षाच्या उठावामध्ये या सगळ्यांना व्यासपीठ असण्याची जी गरज होती ती ज्या संस्थांनी भागवली त्यातली विदर्भ साहित्य संघ ही महत्त्वाची संस्था राहिली. अगदी महत्त्वाचं. आणि म्हणून सगळा समाज, दलित समाज असेल, बहुजन समाज असेल, हा सगळा विदर्भ साहित्य संघाशी जोडला गेला त्या निमित्ताने. आणि त्याला ती संस्था आपली वाटणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि संस्था या विशिष्टच लोकांच्या विशिष्टांच्या जर हाती राहिल्या आणि त्या जर समाजात झिरपल्याच नाहीत तर त्या संस्था नायनाट त्यांचा होईल. आणि समाजाचं प्रतीक कशा स्वतः समाजाचं प्रतिबिंब त्यात उमटलं पाहिजे आणि बरोबर. त्या संस्था त्या भागातल्या लोकांना आपल्या वाटल्या पाहिजेत. अगदी खरं. आज विदर्भ साहित्य संघ ही अशी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये की जी या ठिकाणी उभी आहे इतक्या वर्षाच्या या सगळ्या प्रयत्नांनी. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची कामं आहे. जसं आता मी जवळजवळ 9 वर्ष 10 वर्ष म्हणजे मी एकमेव संपादक आहे की ज्याला एवढा मोठा काळ युगवाणीचा मिळाला. संपादक म्हणून गौरवले गेले आहात आपण. आणि म्हणजे त्यातल्या संपादकीयांचं पुस्तक तयार होऊन एखाद्या वाङ्मय नियतकालिकातल्या युगसंवाद म्हणून ते जे हो. त्याच्या 2 लोकमत आवृत्ती जत्रा. प्रकाशित झाल्या. त्याच वेळेला मी लोकमत साहित्य जत्रेचं संपादन करत हो. असे. त्यामुळे मला एकाच वेळेला मला वेगवेगळ्या म्हणजे 2 ते 3 पिढ्या हाताळता आल्या. एकीकडे संमेलनाचं व्यासपीठ, दुसरीकडे युगवाणीचं व्यासपीठ, तिसरीकडे साहित्य जत्रेचं व्यासपीठ. त्यामुळे मला ज्येष्ठांपासून तर एकदम नवोदितांपर्यंत अशा अनेक नव्या लेखकांना पण केवढं व्यापक होतं. हा म्हणजे जवळजवळ 2 ते 3 पिढ्या म्हणजे आज साहित्य जत्रेतले एक माझे युगवाणीतले माझे लेखक कवी आज साहित्य अकादमीच्या पुरस्कारप्राप्त लेखक कवींपर्यंत गेलेले आहे राज्य पुरस्कारांपासून. आणि सगळ्यांना आजही त्यांना त्या स्मृती जपाव्याशा वाटतात आणि आजही त्यांना असं वाटतं की साहित्य जत्रेने युगवाणीने मला हे स्थान दिलं म्हणून मी इथे आहे. इतकं काम त्या संपादन काळामध्ये करू शकलो या लोकांच्या सहकार्याने. सहकारी तत्वावरती आपण लेखकांची एक सहकारी संस्था हो स्थापन केली त्याच्याबद्दल हा आम्ही एक प्रयोग त्यावेळेला केला होता की त्यावेळेला केरळ कलाशास्त्र साहित्य परिषद अजूनही ती काम करते आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावरती काम करण्याची संस्कृती जी राजवाडे जे म्हणत असत की महाराष्ट्राचं मंडळीकरण झालं पाहिजे त्याने आम्ही फार प्रभावित होतो. मंडळीकरण झालं पाहिजे याचा अर्थ की लोकांनी छोट्या छोट्या गटांनी हा सगळा भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा, समाजाचा जो व्यवहार आहे हा त्यांनी हाताळला पाहिजे. केवळ सरकारच्या कुबड्या घेऊन वर्षानुवर्ष सरकारला अनुदानं मागत राहणं आणि सरकारच्या किंवा शासनावलंबी राहून आपली संमेलनं आणि आपला साहित्य व्यवहार आणि ग्रंथव्यवहार करत राहणं यामध्ये संस्कृतीचा विकास अशक्य आहे. वा सर, यातून ती कल्पना आली होती की लेखकांनी राजाच्या दरबारातनं तुम्ही शेतकऱ्याच्या घरात नेलं. तर त्यामुळे छोट्या छोट्या गटांनी, छोट्या छोट्या गावातल्या लेखकांनी आपापल्या सहकारी तत्वावर संस्था निर्माण कराव्या, आपापले ग्रंथ प्रकाशित करावेत, एकमेकांना मदत करावी, त्याचं नीट वितरण करावं. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये या तत्वावरती काम करण्याची मानसिकता एकेकाळी जी होती ती हळूहळू इतकी क्षीण होत गेली की आज लेखक पैसे देऊन प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित करून घेईल पण त्याला स्वतः पुस्तक स्वतःचं प्रकाशित करणं आणि वितरित करणं हे अप्रतिष्ठेचं वाटतं. तर हा जो एक हेगेमोनीचा, वर्चस्वाचा आणि काहीतरी एक कपोलकल्पित अशा अहम जो भाव आहे तो तोडण्याची ती कल्पना होती की सहकारी आणि ती विदर्भ लेखक सहकारी संघ नावाने स्थापन झाली. पण हळूहळू तिचं रूपांतर पलीकडे लोकांनी त्यातला सहकारी शब्द सुद्धा काढून टाकला. मग त्याचा विदर्भ लेखक संघ केला आणि मग ती फक्त इव्हेंट करणारी किंवा कवी संमेलनं करणारी अशी ती एक संस्था होऊन राहिली. दुर्दैवाने तो प्रयोग ज्या उंचीवर जायला पाहिजे होता तो जाऊ शकला नाही. ते एक मोठं अपयश आहे आमच्या जीवनातलं. या अपयशाच्या पायावरतीच नवीन ऊर्जा मिळते, नवीन उपक्रम करण्याची. आणि आपल्यासारखा म्हणजे म्हणतो ना आपण ज्याच्या या संवेदनशील हृदयभूमीमध्ये ही बीजं रोवलेली आहेत त्यातनं फुटणारा प्रत्येक अंकुर हा समाजाला देऊनच जाईल. तर अशा स्थितीमध्ये आपला हा समाज आत्ता असताना या लाटा आहेत ना वेगवेगळ्या त्याच्यावरती सुद्धा वृक्ष बनून उमलताना काय सांगाल तरुण पिढीला? माणूस हा आपल्या अपयशातून, आपल्या फेल्युअर्समधून जर शिकत नसेल आणि हतबल होऊन बसत असेल तर तो त्याच क्षणी म्हातारा असतो, तो कितीही तरुण असो. खरंय. आणि तो जर आपल्या अनुभवातून शिकत असेल आणि आपल्या अपयशातून ज्या गोष्टी समाजमान्य होऊ शकत नाहीत आणि ज्या समाजाच्या गरजा नाहीत
इथे थोडंसं एका मुद्द्याला स्पर्श करते की मराठी भाषा सक्तीची व्हावी. हो. म्हणजे सगळ्या समाजाला हे मान्य नाही, पण तरी ह्याच्यासाठी पण आपण फार कष्ट घेतलेले आहेत. मराठी केवळ मराठीबद्दलची ती भूमिका नाही आहे. ही भूमिका सगळ्याच भारतीय भाषांच्या प्रतिष्ठेचं हे आंदोलन आहे. आपण ते मराठीतून करतो आहे. बरं, सांगा ना परंतु माझ्यासारखी अनेक माणसं आपापल्या भाषेमध्ये हे करतातच आहेत. सर. करतायत ना, काय आहे की मुळामध्ये तुम्ही विचार हा मातृभाषेतून करता. बरोबर. तुम्ही एरोनॉटिकल सायन्स शिका की बायोलॉजी शिका की MD व्हा, विचार करण्याचं माध्यम ही तुमची स्वभाषा आहे. आणि जोपर्यंत तुमचं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक विद्या या सगळ्या तुमच्या भाषेतून तुमच्यापर्यंत पोचत नाहीत, तोपर्यंत तुमच्या स्वभाषेतून त्या येत नाहीत, तोपर्यंत तुमची कल्पनाशक्ती, सृजनशक्ती, तुमची सामर्थ्य आणि क्षमता या विकसितच होत नाहीत. आज नारायण मूर्ती जे सांगत होते की 100 पैकी 90% मुलं हे नोकरी देण्याच्या लायक नाहीत. का नाहीत? जर ते ग्रॅज्युएट झाले आहेत त्याचं कारण असं आहे की एक तर त्यांनी जे ग्रहण केलं ते त्यांच्या भाषेतून न आल्यामुळे त्यांचं ते ग्रहणच बरोबर झालं नाही, किंवा जे ग्रहण केलं ते त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त करण्याची संधी नसल्यामुळे ते अभिव्यक्त होऊ शकत नाहीत. मुद्दा मग उपयोग भाषेचा काय? उपयोग त्या काय? ज्ञानाचा उपयोग. त्यामुळे आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा स्वभाषा ही किमान प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत ही शिक्षणाचं माध्यम असलंच पाहिजे. हा सगळ्या जगभरच्या वैज्ञानिकांचा, भाषा वैज्ञानिकांचा आग्रह आहे. संशोधन आहेत त्याच्यावरती. त्याच्याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकारणाच्या आणि मतांच्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या राजकारणाच्या सोयीसाठी, लोकानुनय करण्यासाठी जर आपण आणि जागतिक अर्थकारण फक्त चालवणाऱ्या भाषेला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यामुळे मुद्दा केवळ मराठीच्या सक्तीपुरता मर्यादित नाही आहे. हा अर्थकारणाशी, उपजीविकेशी, रोजगाराशी संबंधित आहे. तुमच्या भाषेतून रोजगार उपलब्ध मला झाला वाटतं पाहिजे. उन्नती आणि प्रगतीची निगडीत आहे. उन्नतीची, विकासाशी निगडीत आहे, रोजगाराशी निगडीत आहे. अगदी. तुमच्या म्हणजे एक विशिष्टच भाषा ही रोजगार देणारी भाषा आहे. कोणी सांगितलं तुम्हाला इंग्रजी रोजगार देणारी भाषा आहे? हो. जर इंग्रजी ही विकासाची आणि रोजगाराची भाषा असेल तर खुद्द जिथे इंग्रजी भाषा आहे तिथे एवढी मोठी बेरोजगारी का, हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? बरोबर आहे. आपल्या भाषा या रोजगार देण्याच्या, विकासाच्या, जीवनाचा आनंद घेण्याच्या, आपली सृजन आणि कल्पनाशक्ती वाढवण्याच्या या भाषा जर व्हायच्या असतील तर मुळात तुमचं त्या शिक्षणाच्या माध्यम असतील तर होतील. नवीन शब्द येतील कसे तुमच्या भाषांमध्ये? आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या त्या जोपर्यंत माध्यम होणार नाहीत तोपर्यंत भाषा वाढणारच नाहीत, त्या संकुचित होतील, बोली होऊन राहतील. अगदी त्यामुळे मराठी सक्ती हा काही आमचा व्यक्तिगत अजेंडा नाही आहे. बरोबर आहे. हा समाज, ही संस्कृती, मराठी भाषा, मराठी एक शब्द जेव्हा भाषेतला मरतो तेव्हा संस्कृती मरते त्या शब्दाच्या भोवती असलेली. वा, त्यामुळे आणि नवीन शब्द जर आले नाही तर नवीन संस्कृती त्या भाषेला मिळणारच नाही. खरं आहे. त्यामुळे सक्तीचा मुद्दा हा अत्यंत मोठ्या तळागाळापासून बहुजन समाजाच्या विकासाचा मुद्दा आहे. दुर्दैवाने हा विकास इंग्रजीतूनच होतो असा एक प्रचंड मोठा भ्रम आपण जो निर्माण केलेला आहे तो तुटल्याशिवाय आपल्याला याचं महत्त्व कळणार नाही. म्हणून भाषा साक्षरता महत्त्वाची आहे. हो, वाचलं होतं मी एकदा एक पेपर वाचताना की आत्मसुगंधी ज्ञान नसलं म्हणजे जे 4 लोब्स आहेत माझ्या मेंदूचे, तो प्रत्येक लोब वापरलाच जात नाही. कित्येक वेळेला असं होतं की आयुष्य संपून जातं पण पूर्ण मेंदूच वापरला जात नाही. आपण जे म्हणताय ते इतकं म्हणजे अमृतवाणी आहे की मातृभाषेच्या गोडीतनं जर ज्ञानार्जन केलं तर ते ज्ञानार्जन लोकार्पण करताना कुठेतरी तेच जीवन नव्याने शिकवण्याची शक्ती त्या ज्ञानामध्ये असेल आणि समाज घडेल. आणि मुळामध्ये लोकशाही आणि लोकसत्ता जर सुरक्षित राखायची असेल तर लोकभाषा, लोकभूषा, लोक आहार आणि लोकभवन ही जी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सांगितलेली चतुसूत्री आहे, जी आपण पूर्णतः विसरलो आहोत, तिचं पुनरुज्जीवन करावं लागेल. आज गांधींच्या 150व्या वर्षी आपण बोलतोय जयंतीच्या. त्यामुळे लोकभाषेचं महत्त्व, लोकभूषेचं महत्त्व, आज लोक आहाराचं महत्त्व आपल्याला पटायला लागलेलं रोगराईमुळे. खरं आहे. पण लोकभवन म्हणजे एन्व्हायरमेंट आपल्या भागातलं त्याचं रक्षण, हा सक्तीचा मुद्दा जो आहे हा या सगळ्या एक सामग्र्यांनी जीवन जगण्याच्या दर्शनाशी संबंधित आहे. त्याचा तात्विक आधार हा आहे की आपण आपल्या संस्कृतीपासून, आपल्या भूगोलापासून, आपल्या इतिहासापासून, आपल्या संचितापासून तुटत चाललेलो आहोत. आणि त्यातलं जे काही दर्शन आहे ते दर्शन हे आपल्या जीवनाचा जो मूलाधार आहे त्याच्यापासून आपण पूर्ण तुटलेलो आहोत. ते जो पुनर्स्थापित झालं नाही तर आपण त्रिशंकू अवस्थेतच राहू. वा सर, इतकं मनामध्ये आरसपाणी झालेलं आहे आज. खूप
खूप छान वाटतंय सर आपल्याशी बोलून आज. वेळेचा अभाव आहे म्हणून इथेच थांबते, पण वेळात वेळ काढून आपण इथे आलात. प्रतिभा आणि प्रतिमाच्या आपल्या सगळ्या रसिकांना ज्या पद्धतीनं आज तुम्हाला भेटता आलं, मला असं वाटतं की ही एक अमृत भेट होती. वा, मनापासून आभार मानते आपले. धन्यवाद. पुन्हा भेटूया प्रतिभा आणि प्रतिमा. नाही जीवन मूल्य असा